बारामतीत आज नमो रोजगार मेळावा, शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती। कोर्टात 15 मार्चला होणार सुनावणी। भाजपा लोकसभा निवडणुकीत 80 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत व्यूहरचना ठरल्याची माहिती। जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडून ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून माजी आमदार शिवाजीराव चौथे यांचं नाव आघाडीवर। कांदा उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत। मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड। आंगणेवाडी जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात। नवसाला पावणाऱ्या भराडी देवीच्या दर्शनाकरता भाविकांची रीघ। पुण्यात वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचं होणार मॅपिंग। पुणे पोलीस आयुक्तांकडून मॅपिंगचे आदेश। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। राज्य सहकारी कर्मचाऱ्यांकरता सुधारित निवृत्ती वेतन प्रणाली। निवृत्तीआधी बेसिक पगाराच्या 50% मिळणार निवृत्ती वेतन। म्हाडाच्या शिल्लक घरांची खासगी संस्थेमार्फत विक्री होणार। राज्यभरात म्हाडाची 11,000वरून अधिक घरं विक्रीविना पडू। पेटीएम पेमेंट्सच्या बँकेच्या अडचणीत वाढ। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केल्यानं 5.49 कोटींचा दंड। अभियांत्रिकी देखभालीची कामं पूर्ण करण्याकरता मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते मानपूर दरम्यान धावणार विशेष लोकल फेऱ्या। उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा 4 मार्चला रायगडमध्ये। सोमवारी उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये होणार उद्धव ठाकरेंची सभा। बेस्टच्या पासमध्ये झालेली वाढ अन्यायकारक, त्याला स्थगिती द्या। आशिष शेलार आणि वर्षा गायकवाड यांची सभागृहात मागणी। 10वीच्या परीक्षेत 8 गैरप्रकारांची नोंद। लातूर जळगाव परीक्षा केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवल्याचा प्रकार। पुणे नाशिक विभागात 2, नागपूरमध्ये 3 तर लातूर विभागात 1 गैरप्रकाराची नोंद। रस्त्यांच्या कामास्तव पालिकेची नवीन नियमावली। उपयोगिता वाहिन्यांसाठी रस्ते पुन्हा खोदले जाऊ नयेत म्हणून खबरदारी। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली नव्या धोरणाला मंजुरी। मिठी नदीच्या रुंदीकरणाआड येणारी 672 कामं ही निष्कासित। एच पूर्व विभागाच्या या कारवाईमुळे मिठी नदी सुधारणा प्रकल्पाला वेग येणार। न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड ऑथॉरिटीची 3 हिंदी वृत्तवाहिन्यांवर कारवाई। नीतीपालन संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई। विशिष्ट कार्यक्रम संकेतस्थळावरून हटवण्याचे आदेश। बँकांच्या चलन व्यवहार वाहतुकीवर नियंत्रण। केंद्रातील प्रत्येक रोकड वाहतुकीला QR कोड एका विशेष ॲपद्वारे सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत चलनाचा माग ठेवता येणार। पुण्यात उद्यापासून होणार पोलिओ लसीकरणाला सुरुवात। 3 मार्चपासून केलं जाणार पोलिओ लसीकरण। मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कारणास्तव दक्षिण पुण्यातील पाणी पुरवठा 6 मार्चपर्यंत राहणार बंद। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। लातूरमध्ये 45 फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेज। लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास सरकारची परवानगी। तांत्रिक कारणास्तव पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। पुणे लोणावळा लोकल उद्या राहणार बंद। ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।